राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत होणार मोठा खुलासा। रोहित पवार 9 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत सांगणार इनसाइड स्टोरी। विलीनीकरणाबाबत आतापर्यंत काय घडलं हे पुराव्यांसह सांगणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कराडमधील प्रीती संगमावर नतमस्तक। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन। तर फलटणमध्ये बारामती विमान अपघातात मृत अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची घेणार सांत्वनपर भेट। मुंबई महापालिकेसाठी महायुती आज 2 गटात नोंदणी करणार। भाजपचा स्वतंत्र गट तर शिवसेना राष्ट्रवादीकडून एकत्र गट नोंदणी केली जाणार। भाजपचा गटनेता गणेश खणकर होण्याची शक्यता। कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे बेपत्ता असलेले नगरसेवक मायघरी। नगरसेवक मधुर म्हात्रे अखेर मायघरी परतले। 16 दिवसांनंतर म्हात्रेंचं कमबॅक, तर तिघे अद्यापही बेपत्ता। मंत्री छगन भुजबळ आज अजित पवार यांचा अस्थि कलश घेऊन नाशिकला येणार। आज येवला आणि नाशिकमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन। शोकसभेवेळी अस्थि कलश दर्शनासाठी ठेवणार। आमच्याशी चर्चा न करता अजितदादांनी विलीनीकरणाचा निर्णय घेतला असता का? मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल। तर चर्चा केली नाही म्हणजे अजितदादांचा फडणवीसांवर विश्वास नसेल। संजय राऊत यांचा खोचक टोला। उद्योगपती गौतम अदानी यांनी सिल्वर ओकवर शरद पवार यांची घेतली भेट। अजित पवार यांच्या निधनानंतर सांत्वनपर भेट घेतल्याची माहिती। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज 4था दिवस। आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर होणार चर्चा। एप्स्टाईन फाईल्सच्या मुद्द्यावरून संसदेमध्ये विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता। राहुल गांधी 2 वाजता संसदेमध्ये बोलणार। मुंबईहून पुण्याला आता 48 मिनिटांमध्ये पोहोचता येणार। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। काल अर्थसंकल्पामध्ये मुंबई पुणे हाय स्पीड रेल्वेची घोषणा। नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रात आणि देशाच्या विविध भागात अवकाळी पावसाचं संकट। हवामान खात्यानं वर्तवला अंदाज। सांगलीतल्या टिळक चौकात हिट अँड रनचा थरार। मद्य धुंद कार चालकानं 10 ते 12 जणांना उडवलं। अनेक जण गंभीर जखमी। गाडी चालकाला नागरिकांकडून बेदम चोप।